राज्यामध्ये खरं तर अन्न सुरक्षा योजनेला सुरुवात झालेली असली तरी अनेक गरजूंना याचा फायदा मिळत नसल्याचं उघड झालंय। केंद्रातल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये टक्केवारीत वर्गवारी केल्यानं प्रत्येक जिल्ह्यातले केशरी कार्ड लाभार्थ्यांची अडचण होतीये आणि त्यामुळे या योजनेचं आर्थिक सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे। अंत्योदय योजना आणि आर्थिक दुर्बलांसाठी देण्यात येणारं धान्य आता केशरी कार्ड धारकांनाही देण्यात येऊ लागलंय। नाशिक जिल्ह्यातल्या 62 लाख लोकसंख्येपैकी ग्रामीण भागातल्या 76% तर शहरातल्या 45% नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे। मात्र यापैकी जवळपास निम्म्या लाभार्थ्यांना याचा फायदा होत नाहीये। या योजनेमध्ये केवळ मर्जीतल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून खरे लाभार्थी वंचितच आहेत असा आरोप करण्यात येतोय। गहून तांदूळच मिळते फक्त रेशन दुकानामध्ये अवेलेबल आहे। साखर 5-6 महिन्यापासून सरकारने बंद केली आहे। तेल नाही, रवा नाही, मैदा नाही। आपल्याला ते अन्न सुरक्षा यादीमध्ये जे खरे लाभार्थी ते सर्व वगळले आणि जे बोगस आहे त्यांच्याकडे ट्रक, JCB किंवा मोठे असे अधिकारी आहे त्यांचे नाव टाकले। त्यांचे या योजनेत अंत्योदय आणि BPLचे लाभार्थी यांचा समावेश असल्यानं 3,85,000 शिधापत्रिकाधारक वंचित राहिलेत। त्यातच 2011च्या जनगणनेनुसार सहभागी करून घेण्यात येणार असल्यानं त्यानंतर जन्मलेले किंवा कामानिमित्त मजुरीला गेलेले अनेक कामगार यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। कोणतेही आर्थिक सर्वेक्षण न होता ही योजना लागू झाल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्यात। अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीत होणाऱ्या या घोटाळ्यांची तातडीनं चौकशी करण्याची आवश्यकता आहे। अन्यथा भुकेल्यांचा घास धनदांडग्यांच्या किंवा काळाबाजार करणाऱ्या टोळक्यांच्या तोंडात जाऊ शकतो। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।